हो बघा ना, आमच्या तानाजींनी आपल्या मुलाचं लगीन काढलं आणि पत्रिका द्यायला ते राजांकडे गेले आणि राजांना म्हणाले, राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. पण राजाची नजर होती कोंढाण्याकडं पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणी आहे रे. तसे सरजीशे उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या आणि राजांना म्हणाला, राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. पण मला एक प्रश्न पडतो, त्या जागी जर आजचा तानाजी असता तर नाही, त्यानं पण आपल्या मुलाचं लग्न काढावा, पत्रिका द्यायला ती राजांकडे जावा आणि राजे त्याला म्हणावा, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणी आहे रे. तसा सरदिशा उठला असता तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या असता आणि म्हणाला असता, काय बोलता राजा, मुलाचं लगीन काढलंय राव, होत्या की लगीन मग बघू. किती लोक अशी असतात जे घरचं काम सोडून धर्माचं काम करतात. नाही हो तानाजी, कोंढाण्याचं लग्न करायला गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. म्हणून तर आम्ही म्हणतो, महाराजांनी नुसती माणसंच नाही तर माणसातल्या निष्ठा सुद्धा घडवल्या. जय शिवराय, सीताराम. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुदा